पाहता गोवडी साधे गोपाळ हो, शिवा नाव्यासारखे आहेत, पेंद्यासारखे आहेत, वाकड्यासारखे आहेत, बोबड्यासारखे आहेत, मधुमंगलसारखे आहेत, पण आपल्या जीवनातलं सर्वस्व देवाला दिलं, प्रेम दिलं, भाव दिला, परिणाम खाय त्यांची उष्टावळी. कशा पद्धतीचं प्रेम दिलं करीती नामाचे चिंतन. पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि सारखं नाचून भजन केलं. कृष्ण 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 माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. सगळे नाते कृष्णाशी जोडले आणि मग करीती नामाचे चिंतन गडी, कानोबाचे ध्यान करीती गडी. आणि कानोबाचं ध्यान केल्यामुळं, कानोबाचं नामचिंतन केल्यामुळं देव पावला आली द्यावी डाई. त्यांचा डाव द्यायला लागला, धावेवळ त्या मागे गाई. आणि अलौकिक असणारा काला गोपाळांना दिला, पेंद्याला दिला, वाकड्याला दिला. आम्हाला मिळेल, नक्की मिळेल. एके ठाई काला, एक विचारात काला आहे बरं का. माळ्याला नाही, कुंड्याला नाही, धनगराला नाही, मराठ्याला नाही. मग ज्या दिवशी सगळे एका जातीचे होतील, सगळे एका विचारात एका मंडपात बसतील. आता इथं कुणाला कुणाची जात थोडी माहिती, तुम्हाला माझी माहित नाही, मला तुमची माहिती नाही. जिथं जात संपून जाईल आणि एक विचार होईल, सगळा समाज वारकरी होईल, सगळा समाज देवरूप होईल, सगळा समाज एका विचाराचा होईल. एके ठाई काला, तो काला मिळतो. आणि तो काला मग तुका म्हणे भावी काला. नामस्मरण केलं तुम्ही 7 दिवस पंक्ती घातल्या, 7 दिवस कथा ऐकली, 7 दिवस कीर्तन ऐकली, मग आता तो काला तुम्हाला मिळतो. तुका म्हणे भावी काला. एके ठाई काला, साधन काय करीती नामाचे चिंतन. धावत्या वेळामध्ये अभंगाची 4 चरण आपण सोडवू.